नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे करिअर व्हील अकॅडमीमध्ये. तर आज आपण गणित भाग 1 इयत्ता 10वी विषयातील प्रकरण क्रमांक 1 दोन चलातील रेषीय समीकरणे हे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. तर या प्रकरणातील पहिला पॉईंट म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण ओळखायचे आहे आपल्याला, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय. जर ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते, त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. तर सर्वप्रथम मित्रांनो, चले म्हणजे एक्स किंवा वाय आणि त्यांची कोटी म्हणजे डिग्री. म्हणजे सपोज हा एक्स आहे आणि या एक्सची डिग्री वरती 0 आहे, तर आपण 1/2 केला तर याची डिग्री म्हणजे याची कोटी 2 असते. त्याप्रमाणे मित्रांनो, तर हे आपण मागील येथे पण अभ्यासलेले आहे. तर दोन चलातील रेषीय समीकरण यांचं संक्षिप्त रूप म्हणजे एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 हे दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे. त्यामध्ये ए बी सी या वास्तव संख्या असून ए आणि बी हे एकाच वेळी 0 नसतात, ही आपल्याला माहीत आहे मित्रांनो. तर यामध्ये आपण खालील ही सारणी आहे, यामध्ये आपण बघूया की कोणते दोन चलातील रेषीय समीकरण आहे किंवा नाही. तर मित्रांनो, सर्वप्रथम इथे एक उदाहरण दिलेले आहे 4m + 3n = 12. तर यामध्ये आपण बघू शकता की m आणि n हे आपल्याला चले दिलेले आहे. यामध्ये दोन चले आहे आणि त्यांची कोटी पण म्हणजे त्यांची डिग्री पण 1 आहे. म्हणजे m⁻0 आणि n⁻0 आहे, म्हणजे त्यांची कोटी पण 1 आहे. त्यामुळे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे मित्रांनो. तर त्यानंतरचं सेकंड एक्झाम्पल्स आहे मित्रांनो 3x² - 7y = 13. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला दोन चले दिसत आहे, पण पहिलं चल म्हणजे एक्स आणि त्याची कोटी म्हणजे त्याची डिग्री आपल्याला 2 दिलेली आहे. तर हे आपलं दोन चलातील रेषीय समीकरण असू शकत नाही, कारण आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये प्रत्येक चलाची कोटी ही 1 असते आणि यामध्ये एक्सची कोटी ही 2 आहे. त्यामुळे हे आपले रेषीय समीकरण नाही मित्रांनो. तर त्यानंतरचं आपलं पुढचं एक्झाम्पल आहे मित्रांनो √2x - √5y = 60. तर मित्रांनो, यामध्ये पण आपल्याला दोन चले आहे आणि त्यांची कोटी पण 1 आहे. तर हा रूट काढून टाकल्यावरती त्यांची कोटी 1 असते. तर मित्रांनो, हे पण आपलं रेषीय समीकरण आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पुढील एक्झाम्पल आपलं 0x + 6y - 3 = 0. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला दोन चले दिलेले आहे, पण त्या चलातील पहिला पॉईंट म्हणजे त्यांच्यातील संख्या त्यामध्ये ती 0 कधीच नसते मित्रांनो, आणि इथे आपल्याला 0 दिलेलं आहे. त्यामुळे हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही मित्रांनो. त्यानंतर पुढचा पॉईंट मित्रांनो 0.3x + 0y - 36 = 0. तर मित्रांनो, ह्याही एक्झाम्पलमध्ये वरच्या एक्झाम्पलसारखं दिलेलं आहे 0.3x + 0y - 36 = 0. तर यामध्ये या y या चलातील पहिले पद हे 0 दिलेले आहे. तर मित्रांनो, हे 0 कधीच नसते, त्यामुळे हे पण आपलं दोन चलातील रेषीय समीकरण असू शकत नाही मित्रांनो. तर आपलं पुढचं एक्झाम्पल आहे 4/x + 5/y = 4. तर मित्रांनो, हे पण आपलं रेषीय समीकरण आहे मित्रांनो. त्यानंतरचं सातवं इक्वेशन 4xy - 5y - 8 = 0. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला तीन चले दिसत आहे, तीन चले. तर कोणत्याही दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये दोन चले असतात, तर यामध्ये आपल्याला तीन चले दिसत आहेत. त्यामुळे हे आपले दोन चलातील रेषीय समीकरण असू शकत नाही मित्रांनो. तर मला वाटतं तुम्हाला हा पॉईंट एकदम व्यवस्थितरित्या समजलेला असेल. तर आपण पुढील एक्झाम्पल बघूया मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपला पुढचा पॉईंट आहे एकसामायिक रेषीय समीकरणे म्हणजे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय. जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो, तेव्हा त्या समीकरणांना एकसामायिक समीकरणे म्हणतात. म्हणजेच मित्रांनो, एकसामायिक समीकरणामध्ये आपण
प्रत्येक वेळी दोन रेषीय समीकरणांचा विचार करतो. म्हणजे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला दोन समीकरणं घ्यावं लागतात. त्यांना आपण एकसामायिक रेषीय समीकरण असं म्हणतो मित्रांनो. मागील इयत्तेत एका चलाचा लोप करून समीकरणे सोडवण्याच्या पद्धतीचा आपण अभ्यास केलेलाच असेल मित्रांनो. तर आता आपण त्यासाठी पहिले एक्झाम्पल बघूया. खालील एकसामायिक समीकरणे सोडवा. 5x - 3y = 8. सो अँड सेकंड इज 3x + y = 2. तर मित्रांनो, आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करण्याकरता त्याची सर्वप्रथम आपल्याला 5x - 3y = 8 याला आपल्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचा मित्रांनो. सेकंड 3x + y = 12 याला इक्वेशन नंबर 2. आणि नंतर या दोन्ही इक्वेशनमधील कोणत्या पण दोन्ही चलापैकी त्यांचे पहिले पद हे एका सेम पटीमध्ये असायला पाहिजे मित्रांनो. त्यामुळे आपण समीकरण 2 याच्या दोन्ही बाजूने आपण याला संख्या 3ने गुणाकार करायचा यांचा. म्हणजे 3 × 3 + y × 3 = 2 × 3. सो 3 × 3 + y × 3 = 2 × 3. तर हे इक्वेशन आपलं बनतं 9x + 3y = 6 मित्रांनो. हे आपण बघू शकता. तर आणि दुसरं आपलं एक्झाम्पल आहे, समीकरण आहे 5x - 3y = 8. तर मित्रांनो, आता आपण समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. तर समीकरण पहिले 5x - 3y = 8 प्लस समीकरण दुसरे 9x + 3y = 12. तर मित्रांनो, त्यामध्ये 3y ही संख्या कॉमन आहे, त्यामुळे ती आपण निग्लेक्ट करूया मित्रांनो. आणि 5 + 9 = 14x आणि = 40. तर मित्रांनो, आपल्याला x = 14/14 = x = 1 हे आपल्याला मिळेल मित्रांनो. तर x = 1 आला मित्रांनो. आपला x = 1 ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवू. तर आपलं समीकरण 2 आहे 3x + y = 2. तर मित्रांनो, एक्सच्या जागी आपण ही संख्या टाकू. म्हणजे 3 × 1 + y = 2. सो 3 × 1 means 3 + y = 2. आणि मित्रांनो, यांचं जर आपण रिअरेंजमेंट केली तर y = आपल्याला -1 बघायला मिळतो. मीन्स 2 - 3 = -1 मित्रांनो. तर त्यानंतर आपल्याला y = -1 बघायला मिळत नाही मित्रांनो. तर x = 1 आणि y = -1 ही आपल्याला उकल त्याची मिळाली आहे. तर हीच उकल x, y = 1, -1 अशी लिहितात मित्रांनो. असे पण लिहिले तरी आपल्याला चालते मित्रांनो. आणि त्यानंतर मित्रांनो, आपण ही पद्धत 1 म्हणजे मेथड 1 आणि रीत 1 ह्या प्रकारचे आपण बघितलेले आहे. आणि त्यानंतर हे दोन रेषीय समीकरण सॉल्व करण्यासाठी आपल्याला सेकंड मेथड पण दिलेली आहे. आणि आपण आता ही मेथड बघूया मित्रांनो. त्यामध्ये हे समीकरणे दोन्ही पण सर्व सारखेच आहे. 5x - 3y = 8 हे आपलं समीकरण 1 आहे. तर 3x + y = 2 हे आपलं समीकरण 2 आहे मित्रांनो. तर समीकरण 2 वरून y या चलाची किंमत x या चलाच्या रूपात आपण लिहून बघू मित्रांनो. y = 2 - 3x. तर मित्रांनो, हे आपण रिअरेंजमेंट केली मित्रांनो इथे. सो 3x + y = 2. तर आपण ही yच्या रूपामध्ये लिहायची मित्रांनो. y = 2 - 3x मित्रांनो, या पद्धतीने. तर आता आपल्याला ही yची किंमत काय मिळाली आपल्याला 2 - 3x. तर आपण आता y ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. सो 5x - 3y = 8. तर आपल्याला yची किंमत मिळालेली आहे 2 - 3x. तर आपण ही किंमत आता इक्वेशन 1 मध्ये yच्या ठिकाणी लिहू. म्हणजे 5x - 3y = 8. तर 5x - 3 yची किंमत आहे आपल्याला 2 - 3x आणि = 8 मित्रांनो. तर या पद्धतीने आपण इथे रिअरेंजमेंट केलेली आहे. आणि त्यानंतर हे आपण सॉल्व करण्याकरता 5x या 3ने आपण या ब्रॅकेटमध्ये दोन्ही पण पद किंवा चल आहे त्यांना आपण मल्टिप्लाय करूया मित्रांनो. तर 3 × 2 = 6 प्लस 3 × 3 means 9x = 8. सो 5x - 6 प्लस 9x = 8. जर त्याचा आपण रिअरेंजमेंट केली मित्रांनो. सो 9 + 5 = 14x - 6
इक्वल टू 8. सो याचं फायनल आपलं इक्वेशन बनतं 14x इक्वल टू 8 + 6. सो 14x इक्वल टू 14 आणि इथे पण मित्रांनो आपल्याला x इक्वल टू 1 मिळालेलं आहे. ही आपली मेथड नंबर 2 आहे मित्रांनो. तर यामध्ये x इक्वल टू 1 ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवू आणि आपले समीकरण 3 आहे y इक्वल टू 2 - 3x मित्रांनो. तर आपण y इक्वल टू 2 - 3 × 1 या पद्धतीने आपण समीकरण 3 मध्ये आपण x ची किंमत ठेवली मित्रांनो. तर y इक्वल टू 2 - 3. तर y इक्वल टू आपल्याला 2 - 3 म्हणजे -1 मिळतो मित्रांनो. आणि अशाच प्रकारे आपल्याला x इक्वल टू 1 व y इक्वल टू -1 ही आपल्याला उकल मिळाली आहे. तर मित्रांनो ह्या 2 पद्धती आहे आपल्या 2 चलातील रेषीय समीकरण सॉल्व करण्याच्या, एकसामायिक रेषीय समीकरणाच्या. तर मित्रांनो आपल्याला मेथड क्रमांक 1 किंवा मेथड क्रमांक 2 या दोन्ही मेथडपैकी जी मेथड आपल्याला योग्य वाटत असेल त्या मेथडने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडलाच असेल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.